गीता प्रवचने अध्याय 10वा भाग पहिला. गीतेच्या पूर्वार्धावर दृष्टिक्षेप. मित्रांनो, गीतेचा पूर्वार्ध संपला. उत्तरार्धात शिरण्यापूर्वी जो भाग झाला त्याचे थोडक्यात सार आपण पाहून घेऊ म्हणजे बरे पडेल. पहिल्या अध्यायात गीता ही मोहनाशार्थ व स्वधर्म प्रवृत्त्यर्थ आहे असे सांगितले. दुसऱ्या अध्यायात जीवनाचे सिद्धांत, कर्मयोग व स्थितप्रज्ञ यांचे आपणास दर्शन झाले. 3, 4, 5 या अध्यायात कर्म, विकर्म, अकर्म यांचा उलगडा केला. कर्म म्हणजे स्वधर्माचरण करणे. विकर्म म्हणजे स्वधर्माचरणाचे कर्म बाहेरून चालले असता त्याला मदत म्हणून जे मानसिक कर्म करावयाचे ते. कर्म व विकर्म दोन्ही एकरूप होऊन जेव्हा चित्ताची पूर्ण शुद्धी होते, सर्व खळमळ धुवून जातो, वासना मावळतात, विकार शमतात, भेदभाव नाहीसा होतो, तेव्हा अकर्मदशा प्राप्त होते. ही अकर्मदशा पुन्हा दुहेरी सांगितली. रात्रंदिवस कर्म करीत असून लेशमात्रही कर्म करीत नाही असे अनुभवणे ही एक तऱ्हा. ह्याच्या उलट काही न करता अव्याहत कर्म करीत राहणे ही दुसरी तऱ्हा. अशा या दोन तऱ्हांनी अकर्मदशा परिणत होते. या दोन तऱ्हा दिसाव्यास अलग दिसल्या तरी त्या संपूर्णपणे एकरूपच आहेत. कर्मयोग व संन्यास अशी दोन नावे त्या दोन तऱ्हांची असली तरी आतील सार एकच आहे. अकर्मदशा हे शेवटचे अंतिम साध्य आहे. या स्थितीलाच मोक्ष ही संज्ञा आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या 5 अध्यायापर्यंत जीवनाचा सर्व शास्त्रार्थ संपून गेला. त्यानंतर हे अकर्मरूपी साध्य मिळवण्यासाठी विकर्माचे जे अनेक मार्ग असतात, मनाला आतून शुद्ध करण्याची जी अनेक साधने असतात, त्यातील ठळक ठळक साधने सांगण्यास 6व्या अध्यायापासून सुरुवात झाली. 6व्या अध्यायात चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यानयोग सांगून अभ्यास व वैराग्य यांची त्याला जोड दिली आहे. 7व्या अध्यायात विशाल असे जे भक्तीचे थोर साधन सांगितले. ईश्वराकडे प्रेमाने जा, जिज्ञासू बुद्धीने जा, विश्वकल्याणाच्या तळमळीने जा किंवा व्यक्तिगत कामनेने जा, कसेही जा, परंतु एकदा त्याच्या दरबारात प्रवेश करा म्हणजे झालं. या अध्यायातील या गोष्टीला मी प्रपत्ती योग म्हणजे ईश्वराला शरण जा असे सांगणारा योग असे नाव देतो. 7व्यात प्रपत्ती योग सांगून 8व्यात सातत्य योग सांगितला. ही जी नावे मी देऊन राहिलो आहोत ती पुस्तकात आढळणार नाहीत, परंतु मला उपयोगी अशी नावे मी देत आहे. सातत्य योग म्हणजे आपली साधना अंतःकाळपर्यंत सतत चालू ठेवणे. जो रस्ता एकदा घेतला त्यावर सारखी पावले पडत गेली पाहिजेत. धरसोडीचे वर्तन मनुष्य करील तर मुक्कामावर पोचण्याची कधीच आशा नाही. कोठपर्यंत साधना करावयाची असे निराशेने किंवा कंटाळून म्हणता कामा नये. फळ मिळाले नाही तोपर्यंत साधना चालू असली पाहिजे. असा हा सातत्य योग सांगून 9व्या अध्यायात एक साधीच परंतु जीवनाचा सारा रंग पालटून टाकणारी अशी वस्तू भगवंतांनी दिली. ही वस्तू म्हणजे राजयोग. जी जी कर्मे क्षणोक्षणी होतात ती ईश्वर अर्पण कर असे 9वा अध्याय सांगतो. या एका गोष्टीमुळे शास्त्र साधन, सारी कर्मे, विकर्मे सारे बुडून गेले. सर्व कर्मसाधना या समर्पण योगात बुडून गेली. समर्पण योग म्हणजे राजयोग. येथे सारे साधन खलास झाले. अशी जी ही व्यापक व समर्थ अशी ईश्वरार्पण करण्याची गोष्ट ती दिसावयाला साधी व सोपी दिसते, परंतु ही साधीच गोष्ट फार कठीण होऊन बसली आहे. ही साधना अगदी घरच्या घरी, अगदी अडाणी खेडोळापासून तो मोठ्या विद्वानापर्यंत सर्वांना विशेष श्रमाशिवाय साध्य होण्यासारखी आहे म्हणून सोपी आहे. परंतु जरी ती सोपी असली तरी ती साधावयास अतिशय पुण्याई पदरी असावी लागते. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माची पुण्याई पदरी असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. डोळ्यातून जरा काही झाले तर घळघळ अश्रू येतात, परंतु परमेश्वराचे नाव उच्चारताच 2 अश्रुबिंदू डोळ्यात उभे राहिले आहेत असे कधी होत नाही. याला उपाय काय? संत म्हणतात त्याप्रमाणे एक परी ही साधना अत्यंत सोपी, पण दुसऱ्या परी ती कठीणही आहे आणि हल्लीच्या काळात तर फारच कठीण होऊन बसली आहे. सारा जडवादाचा सारा डोळ्यावर चढला आहे. ईश्वर आहे तरी कोठे येथून हा सुरुवात आहे. तो कोणाला कोठे प्रतीतच होत नाही. सारे जीवन विकारमय, विषय लोलूप आणि विषमतेने भरलेले आहे. हल्ली उंचातील उंच विचार करणारे जे तत्त्वज्ञानी आहेत
त्यांचे सुद्धा विचार सर्वांना भाकर कशी पोटभर मिळेल या पलीकडे जाऊ शकत नाही. यात त्यांचा दोष नाही, कारण आज अनेकांना खाण्यासही मिळत नाही अशी स्थिती आहे. आजची मोठी समस्या म्हणजे भाकरी. ही समस्या सोडवण्यात सारी बुद्धी आज घडून गेली आहे. सायणाचार्यांनी बुभुक्षमाणः रुद्ररूपेण अवतिष्ठते अशी रुद्राची व्याख्या केली आहे. भुकेलेले लोक म्हणजेच रुद्राचा अवतार. त्यांच्या क्षुधा शांतीसाठी नाना तत्त्वज्ञाने, नाना वाद, नाना राजकारणे उभी राहिली आहेत. या प्रश्नातून बाहेर पडण्यास आज अवसरच नाही. एकमेकांशी न भांडता दोन सुखाचे घास मोकळ्या मनाने लोक कसे खातील याचा विचार करण्यात आज प्रयत्नांची शिकस्त होऊन राहिली आहे. अशी चमत्कारिक समाजरचना ज्या काळात आहे तेथे ईश्वरार्पणतेची साधी सोपी गोष्टच अतिशय कठीण होऊन बसली यात आश्चर्य नाही. परंतु याला उपाय काय? ईश्वरार्पण योग कसा साधावा, तो कसा सोपा करावा, ही गोष्ट आज 10व्या अध्यायात आपणास पाहायची आहे. परमेश्वर दर्शनाची बाळबोध रीत. लहान मुलांना शिकवण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून या 10व्या अध्यायात सांगितले आहेत. मुलांना अक्षरे 2 रीतीने शिकवतात. एक रीत म्हणजे प्रथम अक्षरे मोठी मोठी काढून शिकवायची, पुढे हीच मोठी अक्षरे लहान काढून शिकवायची. तोच क, तोच ग, परंतु पूर्वी मोठा होता, आता बारीक झाला, ही एक तऱ्हा. दुसरी तऱ्हा म्हणजे आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरे शिकवायची व घोटाळ्याची जोडाक्षरे मागून शिकवायची. तसेच हुबेहूब परमेश्वर पाहायला शिकायचे. आधी ठळक परमेश्वर पाहावयाचा. समुद्र, पर्वत आदी महान विभूतीत प्रकट झालेला परमेश्वर पटकन डोळ्यात भरेल. हा ठळक परमेश्वर पटला म्हणजे मग एखाद्या जलबिंदूत, एखाद्या मातीच्या कणात सुद्धा तोच आहे हेही पुढे कळेल. मोठा क व बारीक क यात फरक नाही. जे स्थूलात तेच सूक्ष्मात, हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार म्हणजे बिनघोटाळ्यांचा सरळ परमात्मा आधी पाहावयाचा, मग जरा गुंतागुंतीचा. जिथे शुद्ध परमेश्वरी आविर्भाव सहज प्रकट झाला आहे त्याचे ग्रहण पटकन होते. जसं रामाच्या ठिकाणी प्रकट झालेला परमेश्वरी आविर्भाव पटकन समजतो. राम हे साधे अक्षर, हा बिनभानगडीचा परमेश्वर. परंतु रावण ते जोडाक्षर आहे, तेथे काहीतरी मिसळ आहे. रावणाची तपस्या, कर्मशक्ती ही थोर आहे, परंतु त्यात क्रूरपणा मिसळलेला आहे. आधी राम हे सरळ अक्षर शिका, जिथे दया आहे, वत्सलता आहे, प्रेम आहे. असा जो हा राम तो सरळ परमेश्वर आहे, त्याचे पटकन ग्रहण होईल. रावणाच्या ठिकाणचा परमेश्वर पाहावयाला जरा वेळ लागेल. आधी सरळ अक्षर मग जोडाक्षर. सज्जनात परमात्मा पाहून मग दुर्जनातही शेवटी पाहावयास शिकावयाचे. समुद्रातील विशाल परमेश्वरच त्या पाण्याच्या थेंबात आहे. रामचंद्रातीलच परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात, अशा 2 तऱ्हांनी हा जगाचा ग्रंथ वाचावयास आपणास शिकावयाचे आहे. ही अपार सृष्टी म्हणजे ईश्वराचे पुस्तक आहे. डोळ्यावर जाड पडदे आले म्हणजे हे पुस्तक बंद झाल्यासारखे वाटते. या सृष्टीच्या पुस्तकात सुंदर अक्षरांनी परमेश्वर सर्वत्र लिहिलेला आहे, परंतु तो आपणास दिसत नाही. ईश्वराचे दर्शन होण्यात एक मोठे विघ्न आहे. ते हे की साधे जवळचे ईश्वर स्वरूप मनुष्यास पटत नाही व दूरचे प्रखर रूप पचत नाही. मातेच्या ठिकाणी ईश्वर पहा असे म्हणले तर तो म्हणतो ईश्वर का इतका साधा व सोपा, परंतु प्रखर परमात्मा प्रकट झाला तर तो तुला झेपेल का? कुंतीला वाटले तो जवळचा सूर्य जवळ येऊन भेटावा, परंतु तो जवळ येऊ लागताच ती जळू लागली, तिला तो सहन होईना. ईश्वर जर सर्व सामर्थ्याने समोर येऊन उभा राहिला तर तो पचणार नाही. आईच्या सौम्य रूपाने उभा राहिला तर तो पटत नाही. पेढे बर्फी पचत नाही व साधे दूध रुचत नाही. ही लक्षणे करंटेपणाची, मरणाची आहेत. परमेश्वराच्या दर्शनाला ही असली रोगट मनस्थिती म्हणजे मोठेच विघ्न आहे. या मनस्थितीचा त्याग केला पाहिजे. प्रथम आपणाजवळ ठळक व सरळ असलेला परमात्मा वाचावयाचा आणि मग जरा सूक्ष्म व गुंतागुंतीचा असा परमेश्वर वाचावयाचा. मानवातील परमेश्वर. अगदी पहिल्या प्रथम परमेश्वराची मूर्ती म्हणजे आई आपणाजवळ आहे. श्रुती म्हणते मातृदेवो भव. जन्मताच मुलाला आईशिवाय दुसरे कोण दिसते? वत्सलतेच्या रूपाने ती परमेश्वराचीच मूर्ती तेथे उभी असते.
या मातेचीच व्याप्ती आपण वाढवू व वंदे मातरम म्हणून राष्ट्रमातेची व पुढे सर्व भूमातेची पृथ्वीची पूजा करू. परंतु आरंभी उंचात उंच अशी परमेश्वराची पहिली प्रतिमा जी मुलासमोर उभी राहिली ती मातेची. आईच्या पूजेने मोक्ष मिळणे अशक्य नाही. आईची पूजा म्हणजे वत्सलतेने उभा राहिलेल्या परमेश्वराची पूजा. आई निमित्त मात्र आहे. परमेश्वर तिच्या ठिकाणी आपली वत्सलदार ठेवून तिला नाचवितो. तिला बिचारीला कळत नाही की एवढी माया आतून वाटते. का एवढी माया आतून वाटते? म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडेल असा हिशोब करून का ती त्या मुलाची सेवा करते? छे छे, तिने त्या मुलाला जन्म दिला, तिला वेदना झाल्या, त्या वेदना तिला त्या मुलाचे वेड लावतात, त्या वेदना तिला वत्सल करतात, तिला प्रेम केल्याशिवाय राहवतच नाही. ती लाचार आहे. ती माऊली म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती. उत्कृष्टातील उत्कृष्ट परमेश्वराची पूजा म्हणजे ही मातृपूजा. ईश्वराला आई या नावानेच हाक मारावायची. आई या शब्दावर आणखी उच्च शब्द आहे का कोठे? आई हे पहिले ठळक अक्षर. तेथे ईश्वर पहावयास शिक. मग पिता गुरु यांच्याही ठिकाणी पहा. गुरु शिक्षण देतो, पशुचा आपणास मनुष्य करतो. किती त्याचे उपकार! प्रथम माता, मग पिता, मग गुरु, मग कृपाळू संत. हे अत्यंत ठळक रूपाने उभा असलेला परमेश्वर आधी पाहायचा. येथे परमेश्वर नाही दिसला तर मग दिसायचं तरी कोठे? आई, बाप, गुरु, संत यांच्या ठिकाणी परमात्मा पहा. तसेच लहान मुलांच्या ठिकाणी जर परमात्मा पाहता आला तर केवढी बहार होईल. ध्रुव, प्रल्हाद, नचिकेत, सनक, सनंदन, सनतकुमार सारी लहान लहान मुले. पण त्यांना कुठे ठेवू कुठे नको असे पुराणकारांना व्यासाधिकांना झाले. शुकदेव, शंकराचार्य बाळपणीच विरक्त. ज्ञानदेवही तसेच. सारी ही पोरे. पण त्यांच्या ठिकाणी परमेश्वर जितक्या शुद्ध रूपाने अवतीर्ण झाला तितक्या शुद्ध रूपाने अन्यत्र प्रकट नाही झाला. ख्रिस्ताला मुलांचा फार लळा असे. एकदा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, तुम्ही नेहमी देवाच्या राज्याविषयी बोलता. या देवाच्या राज्यात प्रवेश तरी कोणाला? जवळ एक मुलगा होता. ख्रिस्ताने त्याला टेबलावर उभे करून म्हणले, या मुलासारखे जे असतील त्यांचा प्रवेश तेथे होईल. ख्रिस्ताने म्हणले, ते सत्य आहे. रामदास स्वामी एकदा मुलांबरोबर खेळत होते. मुलांबरोबर समर्थ खेळत आहेत हे पाहून काही पोक्त मंडळींना आश्चर्य वाटले. एकाने त्यांना विचारले, हे काय आज आपण करीत आहात? समर्थ म्हणाले, वये पोरते थोर होऊन गेले, वये थोरते चोर होऊन ठेले. वय वाढते व शिंगे फुटतात, मग ईश्वराचे स्मरणही होत नाही. लहान मुलांच्या मनावर लेप नसतात, त्यांची बुद्धी निर्मळ असते. मुलाला शिकवितात खोटे बोलू नये. तो विचारतात, खोटे बोलणे म्हणजे काय? मग त्याला सिद्धांत सांगतात, जसे असेल तसे सांगावे. त्या मुलाला पंचायत पडते. जसे असेल तसे सांगावयाचे. या प्रकाराहून काही निराळा प्रकार आहे की काय? जसे नसेल तसे कसे सांगावयाचे? चौकोनाला चौकोन म्हण, गोल म्हणू नको, असेच सांगण्यासारखं. त्या मुलाला आश्चर्य वाटतं. मुले म्हणजे विशुद्ध परमेश्वराच्या मूर्ती. मोठी माणसेच त्यांना खोटे शिक्षण देतात. सारांश, आई, बाप, गुरु, संत, मुले यांच्या ठिकाणी जर आम्हाला परमेश्वर पाहता आला नाही तर मग कोणत्या रूपाच्या ठिकाणी दिसणार? परमेश्वराची याहून उत्कृष्ट रूपे अन्य नाहीत. ही परमेश्वराची साधी सौम्य रूपे आधी शिकावयाची. या ठिकाणी परमेश्वर ठळक अक्षरांनी लिहिलेला आहे. गीता प्रवचने अध्याय 10 भाग 2. सृष्टीतील परमेश्वर विशिष्ट उदाहरणे. मानवातील सौम्यतम आणि पावन मूर्तीत ईश्वराला आधी पाहावयाला शिकावयाचे. त्याप्रमाणेच या सृष्टीतही जी विशाल आणि मनोहर रूपे आहेत तेथे त्याला आधी पाहावयाला शिकायचे. ती उषा, सूर्योदयाच्या पूर्वीची ती दिव्य प्रभा, त्या उषा देवतेची गाणी गाताना ऋषी नाचू लागत. हे उषे, तू परमेश्वराचा संदेश घेऊन येणारी दिव्य दूतिका आहेस. तू दवबिंदूंनी न्हाली आहेस. तू अमृतत्वाची पताका आहेस. अशी भव्य हृदयंगम वर्णने ऋषींनी केली आहेत. तो वैदिक ऋषी म्हणतो, परमेश्वराचा संदेश घेऊन येणारी जी तू, त्या तुला पाहून जर परमेश्वराचे रूप मला न पटेल, न समजेल, तर परमेश्वर मला कोण समजावू शकेल? इतक्या सुंदर रूपाने ती उषा तेथे नटून उभी आहे, परंतु आमची दृष्टी जाते कुठे तेथे? तसेच तो सूर्य पहा,
त्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याचे दर्शन. तो नाना प्रकारची चित्रे आकाशात रंगवीत असतो. चित्रकार महिन्याच्या महिने कुंचले मारून सूर्योदयाची चित्रे रंगवतात. सकाळी उठून जरा पाहती परमेश्वराची कला. त्या दिव्य कलेल्या, त्या अनंत सौंदर्याला उपमा तरी देता येईल का? पण पाहतो कोण? तिकडे तो सुंदर भगवान उभा आहे आणि हा आणखी पांघरूण अंगावर घेऊन झोपतो. तो सूर्य म्हणतो, आलशा, तू निजू पाहशील, परंतु मी तुला उठविणार आहे, असे म्हणून आपले उबदार किरण गजातून शिरवून तो त्या आळशाला उठवतो. सूर्य आत्मा जगस्तस्थुषश्च. स्थावर जंगमाचा सूर्य हा आत्मा आहे. चराचराचा तो आधार आहे. ऋषींनी त्याला मित्र असं नाव दिलं आहे. मित्रो जनान यातयती ब्रुवाणो, मित्रो दाधार पृथिवी मुतद्याम. हा मित्र लोकांना हाक मारतो, त्यांना काम करायला लावतो. त्याने स्वर्ग पृथ्वीचे धारण केले आहे. खरोखरच तो सूर्य जीवनाचा आधार आहे. त्याच्या ठिकाणी परमात्मा पहा. आणि ती पावन गंगा. मी काशीत असता गंगेच्या काठावर जाऊन बसावायचा. रात्रीच्या एकांत वेळी मी जात असे. किती सुंदर व प्रसन्न तो प्रवाह, तिचा तो भव्य गंभीर प्रवाह, तिच्या पोटात साठवलेले त्या आकाशातील अनंत तारे. मी मुका होऊन जात असे. शंकराच्या जटाजुटातून म्हणजेच त्या हिमालयातून वाहत येणारी ती गंगा, जिच्या तीरावर राज्ये तृणवत समजून फेकून देऊन राजे तपश्चर्येसाठी येऊन बसत, अशी ती गंगा पाहून मला शांत शांत वाटे. त्या शांतीचे मी कसे वर्णन करू? बोलण्याची तेथे सीमा होई. मेल्यावर आपल्या आपल्या अस्थी गंगेत तरी पडाव्या असे हिंदू मनुष्याला का वाटते ते समजून येईल. तुम्ही हसा. तुम्ही हसलात म्हणून काही बिघडत नाही, परंतु मला या भावना फार पावन व संग्रह करण्यासारख्या वाटतात. मरताना 2 थेंब गंगेचे तोंडात घालतात. ते 2 थेंब म्हणजे परमेश्वरच मुखात अवतीर्ण होतो. ती गंगा म्हणजे परमात्मा. परमेश्वराची ती करुणा वाहून राहिली आहे. तुमची सारी अंतर्बाह्य घाण ही माऊली धुवून राहिली आहे. गंगेच्या ठिकाणी परमेश्वर प्रकट झालेला न दिसेल तर तो कुठे दिसणार? सूर्य, नद्या, तो घो घो करणारा उचंबळणारा विशाल सागर, या साऱ्या परमेश्वराच्याच मूर्ती. आणि ते वारे कुठून येतात, कुठे जातात, काही कळत नाही. वारे हे भगवंताचे दूत आहेत. हिंदुस्थानातील काही वारे स्थिर हिमालयावरून येतात, तर काही गंभीर सागराकडून येतात. हे पवित्र वारे आपल्या छाती स्पर्श करतात. ते आपणास जागृत करतात, आपल्या कानात गुणगुणतात. परंतु या वाऱ्यांचा संदेश कोण ऐकतो? जेलरने आपले 4 ओळीचे आलेले पत्र न दिले तर आपण खट्टू होतो. अरे कपाळ करंट्या, काय आहे त्या चिटोऱ्यात? हे परमेश्वराचे प्रेमळ संदेश घटकी वाऱ्याबरोबर येत आहेत, ते ऐक. आणि आपली कामकाज करणारी ती गुरे, ती गाय किती वत्सल, मायाळू व प्रेमळ. वासरांसाठी 2-2, 3-3 मैलावरून रानावनातून धावत येते. वेदातील ऋषींना डोंगरातून, पर्वतातून स्वच्छ पाण्याच्या घो घो धावत येणाऱ्या नद्या पाहून वत्सासाठी भरलेल्या स्तनांनी हंबरत येणाऱ्या वत्सल गायीची आठवण होते. तो ऋषी नदीला म्हणतो, हे देवी, दुधासारखे पवित्र, पावन, मधुर असे पाणी आणणारी तू धेनूप्रमाणे आहेस. गाईला वनात राहवत नाही, तशी तुम्ही नद्याही डोंगरात राहू शकत नाही. तुम्ही उड्या मारीत तहानलेल्या बाळाला भेटायला येता. वाश्रा इव धेनव स्यंदमानाहा. वत्सल गाईच्या रूपाने भगवान दारात उभा आहे. आणि तो घोडा किती उमदा, किती प्रामाणिक, किती स्वामीनिष्ठ. अरब लोकांचे घोड्यावर किती प्रेम. तिथे अरबाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे ना. तो अडचणीत सापडलेला अरब सौदागरास घोडा विकण्यास तयार होतो. हातात मोहरांची थैली घेऊन तो तबेल्यात जातो. परंतु त्या घोड्याच्या त्या गंभीर प्रेमळ डोळ्यांकडे त्याची नजर जाते. मग ती थैली तो फेकतो आणि म्हणतो, जीव गेला तरी हा घोडा मी विकणार नाही. माझे काय व्हायचे असेल ते होईल. नाही जेवायला मिळाले तर नाही, परमात्मा पाहून घे. पाठीवर थाप मारताच कसा प्रेमाने फुरफुरतो, कशी त्याची ती आया. खरोखरच घोड्यात अमोल गुण आहेत. त्या सायकलीत काय आहे?
घोड्याचा खरारा करा, तो तुमच्यासाठी मरेल, तो तुमचा मित्र होईल. माझा एक मित्र घोड्यावर बसायला शिकत होता. घोडा त्याला पाडी. तो माझ्याकडे येऊन म्हणाला, घोडा पाठीवर बसूच देत नाही. मी त्याला म्हणले, तुम्ही घोड्या फक्त बसायला जाता, पण त्याची सेवा करता का? सेवा दुसऱ्याने करायची आणि तुम्ही पाठीवर बसायचे, हे कसे जमेल? तुम्ही स्वतः त्याला दाणा पाणी द्या, त्याचा खरारा करा आणि मग बसा. मित्र तसे करू लागला. काही दिवसांनी माझ्याकडे येऊन म्हणाला, आता घोडा पाडीत नाही. घोडा हा परमेश्वर आहे. तो का भक्ताला पाडील? त्याची भक्ती पाहून घोडा नमला. हा भक्त आहे का तिराहित आहे, हे घोडा पाहतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः खरारा करावयाचे व पितांबरातून चंदी चारावयाचे. टेकडी आली, नाला आला, चिखल आला की सायकल अडली, परंतु घोडा उड्या मारीत जातो. सुंदर प्रेमळ घोडा म्हणजे परमेश्वराची मूर्ती. आणि तो सिंह. मी बडोद्यास होतो तेव्हा पहाटे त्याच्या गर्जनेचा तो गंभीर ध्वनी कानी यायचा. तो आवाज इतका गंभीर व उत्कृष्ट असे की हृदय हालत असे. देवळाच्या गाभाऱ्यात जसा आवाज घुमतो तसं तो हृदय गाभाऱ्यातील खोल आवाज असे. आणि सिंहाची ती धीरोदात्त व दिलदार मुद्रा, त्याची ती बादशाही ऐट, बादशाही वैभव, ती भव्य सुंदर आया जणू चौऱ्याच त्या वनराजावर ढाळल्या जात आहेत. बडोद्यास बगीचात सिंह होता. तेथे तो मोकळा नसे, फेऱ्या घालीत असे पिंजऱ्यात. त्याच्या डोळ्यात क्रौर्याचा लेशही नसे. त्या मुद्रेत व दृष्टीत कारुण्य भरलेले दिसे. त्याला जगाची पर्वाच जणू नसे. आपल्या ध्यानात तो दंग दिसे. सिंह म्हणजे परमेश्वराची पावन विभूती आहे असे खरोखर वाटते. आंद्रोक्लिस व सिंह ही गोष्ट मी लहानपणी वाचली. किती किती सुंदर आहे ती गोष्ट. तो भुकेलेला सिंह आंद्रोक्लिसचे पूर्वीचे उपकार स्मरून त्याचा दोस्त बनतो व त्याचे पाय चाटू लागतो. हे काय आहे? आंद्रोक्लिसाने सिंहातील परमेश्वर पाहिला होता. शंकराच्या जवळ सिंह सदैव असतो. सिंह ही भगवंताची दिव्य विभूती. आणि त्या वाघाची काय कमी मौज आहे? त्याच्या ठिकाणी फार ईश्वरी तेज प्रकट झाले आहे. त्याच्याशी मैत्री राखणं अशक्य नाही. भगवान पाणिनी अरण्यात शिष्यास पाठ देत होते. इतक्यात वाघ आला. मुले घाबरून म्हणाली, व्याघ्र हा, व्याघ्र हा. पाणिनी म्हणाले, होय, व्याघ्र म्हणजे काय? व्याजिघ्रतीति व्याघ्रा, ज्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण तो व्याघ्र. वाघाची मुलांना काय भीती वाटली असेल ती वाटो, पण भगवान पाणिनींना वाघ म्हणजे एक निरुपद्रवी आनंदमय शब्द झाला होता. वाघ पाहून त्या शब्दाची व्युत्पत्ती ते देऊ लागले. वाघाने पाणिनीस भक्षिले. वाघाने खाल्ले म्हणून काय झाले? पाणिनीच्या देहाचा त्याला गोड वास आला, त्याने मटकावले, पण पाणिनी पळून नाही गेले. शब्द ब्रह्माची उपासना करणारे ते. त्यांनी सर्व अद्वैतमय केले होते. व्याघ्राच्या ठिकाणीही ते शब्दब्रह्म अनुभवून राहिले होते. पाणिनींची ही जी महनीयता आहे, त्यामुळेच भाष्यात जेथे जेथे त्यांचा उल्लेख येतो तेथे तेथे भगवान पाणिनी असे पूज्य भावाने तो केलेला असतो. पाणिनीचे अत्यंत उपकार मानतात. अज्ञानांधस्य लोकस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः. असे भगवान पाणिनी व्याघ्राच्या ठिकाणी परमात्मा पाहून राहिले आहेत. ज्ञानदेवांनी म्हणले आहे, घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो व्याघ्र, परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. अशी महर्षी पाणिनींची स्थिती झाली होती. व्याघ्र ही दैवी विभूती आहे ही गोष्ट ते समजले होते. तसंच तो सापाला फार भीतात, परंतु साप म्हणजे कडकडीत 16 ब्राह्मण. किती स्वच्छ, किती सुंदर, यत्किंचितही घाण त्याला खपत नाही. घाणेरडे ब्राह्मण कितीतरी आढळतात, परंतु घाणेरडा सर्प कोणी पाहिला आहे का? एकांतात राहणारा जणू ऋषीच. निर्मळ, सतेज, मनोहर हारासारखा हा साप. त्याला का भ्यायचे? आपल्या पूर्वजांनी तर त्याची पूजा करायला सांगितले. काय काय हिंदू धर्मात खोळे असे तुम्ही म्हणा, परंतु नागपूजा करायला सांगितली आहे खरी. लहानपणी मी आईला गंधाचा नाग काढून द्यायचा. मी आईला म्हणे, बाजारात चांगले चित्र मिळते. आई म्हणे, ते रद्दी, ते नको, मुलाच्या हातचे ते चांगले. मग त्या
नागाची पूजा करायची. काय आहे हा पागलपणा? पण तू विचार तर करा. तो सर्प श्रावण महिन्यात अतिथी म्हणून आपल्या घरी येत असतो. त्याचे बिचाऱ्याचे घर पावसाळी पाण्याने सारे भरून गेलेले असते. मग काय करील तो? दूर एकांतात राहणारा तो ऋषी तुम्हास उगीच फार त्रास होऊ नये म्हणून वळचणीस लाकडात पडून राहतो. कमीत कमी जागा तो व्यापतो. परंतु आपण दंडा घेऊन धावतो. संकटात पडल्यामुळे अतिथी घरी आला तर त्याला का मारायचं? सेंट फ्रान्सिसची गोष्ट सांगतात की जंगलात साप दिसला म्हणजे तो प्रेमाने म्हणायचा, ये भाऊ ये. ते साप त्याच्या मांडीवर खेळत अंगावर रुळत, ते खोटे नका म्हणू. प्रेमामध्ये ही शक्ती आहे. साप म्हणे विषारी आहे, आणि माणूस काय कमी विषारी आहे? साप चावला तो क्वचित चावतो, मुद्दाम चावत नाही. शेकडा 90 तर निर्विष असतात. तो तुमच्या शेतीची रक्षा करतो. शेतीचा नाश करणारे अखंड किडे जंतू यावर तो राहतो. असा हा उपकारी, शुद्ध, तेजस्वी, एकांतप्रिय सर्प म्हणजे भगवंताचे रूप आहे. आमच्या सर्व देवात साप कुठे ना कुठेतरी आहेच आहे. गणपतीच्या कमरेला नागाचा करगोटा आम्ही दिला आहे. शंकराच्या गळ्यात ते घातले आहे. भगवान विष्णूला तर नागाचा बिछाना दिला आहे. यातील गोडी तर पहा. या सर्व गोष्टीचा भावार्थ हा की नागाच्या ठिकाणी ईश्वराची मूर्ती प्रकट झाली आहे. सापातील परमेश्वराचा परिचय करून घ्या. गीता प्रवचने अध्याय 10 भाग 3. सृष्टीतील परमेश्वर आणखी काही उदाहरणे. अशा किती गोष्टी सांगू? मी कल्पना देऊन राहिलो आहे. रामायणाचे सारे सार अशा प्रकारच्या रमणीय कल्पनेतच आहे. रामायणात पितापुत्रांचे प्रेम, मायलेकरांचे प्रेम, भावाभावातील प्रेम, पतीपत्नींचे प्रेम हे सारे आहे. परंतु मला रामायण यासाठी नाही प्रिय वाटत. रामाची वानरांशी दोस्ती झाली या गोष्टीमुळे ते मला आवडते. हल्ली म्हणतात की वानर म्हणजे नागलोक होते. जुने उकरावयाचे हे इतिहास तज्ज्ञांचे कामच आहे. मी त्यांच्या कामाविषयी तक्रार नाही करत. परंतु रामाने खरोखरच्या वानरांशी मैत्री जोडली यात काय अशक्य आहे? राम व वानर दोस्त झाले यातच खरोखर रामाचे रामत्व व रमणीयत्व आहे. तसाच कृष्णाचा गायींशी संबंध. सर्व कृष्णपूजा यावर उभारलेली आहे. श्रीकृष्णाचे चित्र म्हणजे सभोवती गायी असावयाच्याच. गोपालकृष्ण गोपालकृष्ण. कृष्णापासून गाय अलग कराल तर कृष्ण काय उरला, आणि रामापासून वानर दूर केले तर रामात तरी काय राम उरला? रामाने वानरांच्या ठिकाणीही परमात्मा पाहिला व त्यांच्याशी प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध जोडले. रामायणाची ही किल्ली सोडाल तर गोडी गमवाल. पितापुत्रांचे मायलेकरांचे संबंध अन्यत्रही दिसतील, परंतु नरावानराची अन्यत्र न दिसणारी मधुर मैत्री रामायणात आहे. वानराच्या ठिकाणचा देव रामायणाने पचनी पाडला. वानरांना पाहून ऋषींना कौतुक वाटे. रामटेकापासून तो कृष्णाकाठपर्यंत जमिनीवर पाय न ठेवता झाडांवरच्या झाडांवर उड्या मारत हे वानर हिंडत खेळत. अशी ती घनदाट जंगले व तेथे खेळणारे ते वानर पाहून प्रेमळ ऋषीस काव्यस्फुरे, कौतुक वाटे. उपनिषदात ब्रह्माचे डोळे कसे असतात हे सांगताना वानराच्या डोळ्याप्रमाणे असतात असे म्हणले आहे. वानराचे डोळे चंचल, चौफेर त्याची नजर. ब्रह्माचे असेच डोळे हवेत. ईश्वराला डोळे स्थिर ठेवून चालणार नाही. तुम्ही आम्ही ध्यानस्थ बसावे, पण ईश्वर ध्यानस्थ बसला तर सृष्टीचं कसं होणार? वानराच्या ठिकाणी सर्वांची काळजी घेणारे ब्रह्माचे डोळे ऋषींना दिसत आहेत. वानराच्या ठिकाणी देव पाहायला शिका. आणि तो मोर. महाराष्ट्रात मोर फारसे नाहीत, परंतु गुजरातमध्ये फार आहेत. मी गुजरातमध्ये होतो. मला रोज 10-12 मैल हिंडण्याची सवय. हिंडताना मला मोर दिसावायचे. आकाशात अभ्रे आलेली असावीत. पाऊस पडण्याची तयारी असावी. आकाशात काळा गर्द रंग चढलेला असावा आणि मग तो मोर आवाज काढतो. हृदय पिळवटून काढलेला तो टाहो ऐका म्हणजे समजेल. आमचे सारे संगीतशास्त्र या मोराच्या या ध्वनीवर उभारले आहे. मोराचा आवाज म्हणजे षड्जम रवती. हा पहिला षड्ज मोरानं दिला व कमी अधिक प्रमाणात आपण इतर स्वर बसवले. त्याची ती मेघाकडे असलेली दृष्टी, त्याचा तो खोल आवाज व मेघांचा धीमी धीमी गडगड आवाज होऊ लागलाच त्याचा उभारला जाणारा तो पिसारा. आहा, त्या पिसाऱ्यासमोर माणसाची सारी ऐट झक मारते. बादशहा नटतो, परंतु मोराच्या पिसाऱ्यासमोर तो अधिक काय नटणार? केवढा तो भव्य पिसारा.
ते सहस्र डोळे, ते नाना रंग, त्या अनंत छटा, ती अद्भुत सुंदर मृदू रमणीय रचना, ती वेलबुट्टी, पहा पहा तो पिसारा, आणि तिथे परमात्माही पहा. ही अशी सारी सृष्टी नटली आहे. सर्वत्र परमात्मा दर्शन देत उभा आहे, परंतु आपण न पाहणारे अभागी. तुकारामांनी म्हणले आहे, देव आहे सुकाळ देशी, अभाग्याशी दुर्भिक्ष. संतांना सर्वत्र सुकाळ आहे, परंतु आम्हाला सर्वत्र दुष्काळ. वेदामध्ये अग्नीची उपासना सांगितली. अग्नी हा नारायण आहे. काय त्याची ती दैदिप्यमान मूर्ती. 2 लाकडे घासा, प्रकट होतो. पूर्वी कुठे लपला होता कोणास माहीत. किती उबदार, किती तेजस्वी. वेदाचा पहिला ध्वनी निघाला तोच मुळी अग्नीच्या उपासनेने. अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्युजम होतारम रत्नधातवम. ज्या अग्नीच्या उपासनेने वेदांना आरंभ झाला त्या अग्नीकडे तुम्ही पहा. त्याच्या ज्वाळा पाहिल्या म्हणजे मला जीवात्म्याच्या धडपडीची आठवण होते. त्या ज्वाळा घरातील चुलीतील असोत वा जंगलातील वणव्यातील. वैराग्याला घरदार असं नसतं. त्या ज्वाळा जिथे असतील तेथे त्यांची ती धडपड सुरूच आहे. त्यांना सारखी तळमळ लागली आहे. त्या ज्वाळा वर जाण्यासाठी अधीर असतात. त्या ज्वाळा इथरमुळे हलतात, हवेच्या दाबामुळे हलतात असे तुम्ही शास्त्रज्ञ काही म्हणाल, परंतु माझा तरी अर्थ हा आहे, तो वर जो परमात्मा आहे, तो तेजस समुद्र सूर्यनारायण जो वर आहे, त्याला भेटण्यासाठी त्या सारख्या उड्या घेत असतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत सारखी त्यांची धडपड सुरू असते. सूर्य हा अंशी व ज्वाळा म्हणजे अंश. अंशीकडे जाण्यासाठी तडफडत असतो. त्या ज्वाळा भिजतील तेव्हा ती धडपड बंद होते, तोपर्यंत नाही. सूर्यापासून आपले अंतर फार आहे हा विचार त्यांच्या मनात नसतो. पृथ्वीवरून आपल्या शक्तीप्रमाणे उडी मारणे हेच त्यांना माहीत. असा हा अग्नी म्हणजे त्याच्या रूपाने धगधगीत वैराग्यच प्रकट झाले आहे असे वाटते. म्हणून वेदाचा पहिला ध्वनी अग्निमेळे निघाला. आणि ती कोकिळा मी कशी विसरू. कोणाला ती हाक मारते. उन्हाळ्यात नदी नाले आटले, परंतु वृक्षांना पल्लव फुटले. कोणीही वैभव दिले, कोठे आहे तो वैभव दाता, असं का ती विचारते. कसा उत्कट मधुर आवाज. हिंदू धर्मात कोकिळेचे व्रत घालून दिले आहे. कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय जेवायचे नाही असे बायका व्रत घेतात. कोकिळेच्या रूपाने प्रकट झालेला परमात्मा पाहायला शिकवणारे हे व्रत. ती कोकिळा किती सुंदर ध्वनी काढते, जणू उपनिषदच गाते. तिचा ध्वनी कानावर येतो पण ती दिसत नाही. तो इंग्रज कवी वर्ड्सवर्थ तिच्यासाठी वेडा होतो. तिला शोधत रानोमाळ भटकतो. इंग्लंडमधील थोर कवी कोकिळेला शोधतो, परंतु भारतातील तर घरातील सामान्य स्त्रिया कोकिळा न दिसली तर जेवतही नाहीत. कोकिळा व्रतामुळे भारतीय स्त्रियांनी थोर कवीची पदवी प्राप्त करून घेतली. जी कोकिळा परम आनंदाचा मधुर ध्वनी ऐकविते, तिच्या रूपाने सुंदर परमात्माच प्रकट झाला आहे. कोकिळा सुंदर आणि तो कावळा का रद्दी. कावळ्याचेही कौतुक करा. मला तर तो फार आवडतो. त्याचा काळा कुळकुळीत रंग, तो तीव्र आवाज. तो आवाज का वाईट आहे, तोही गोड आहे. पंख फडफडवीत तो येतो तेव्हा किती छान दिसतो कावळा. लहान मुलाचे चित्त वेधून घेतो. लहान मुलगा बंद केलेल्या घरात जेवत नाही. त्याला बाहेर अंगणात नेऊन भरवावे लागते व काऊ चिऊ दाखवीत घास द्यावा लागतो. कावळ्याबद्दल प्रेम वाटणारे ते मूल, ते का पागल आहे. ते पागल नाही, ज्ञान त्याच्यात भरलेलं आहे. कावळ्याच्या रूपाने प्रकट झालेल्या परमेश्वराशी ते मूल पटकन एकरूप होतं. आई भातावर दही घालो, दूध घालो, साखर घालो, त्यात त्या मुलाला गोडी नाही. कावळ्याचे पंख फडफडवणे, त्याच्या त्या वाकुल्या, त्यात त्या मुलाला आनंद आहे. सृष्टीबद्दल लहान मुलाला जे हे कौतुक वाटते त्यावर सारी इसाप नीती उभारलेली आहे. इसापाला सर्वत्र ईश्वर दिसत होता. माझ्या आवडत्या ग्रंथांच्या यादीत मी इसाप नीती आधी घालीन, विसरणार नाही. इसापाच्या राज्यात 2 हाताचा 2 पायांचा हा मनुष्य प्राणीच तेवढा नाही. तेथे कोल्हे, कुत्रे, ससे, लांडगे, कावळे, कासवे सारे आहेत. सारे बोलतात, हसतात. एक प्रचंड संमेलनच आहे. इसापाशी सारी चराचर सृष्टी बोलत आहे. त्याला दिव्य दर्शन झाले आहे. रामायण ही याच तत्वावर उभारलेले आहे. तुलसीदासांनी रामाचे बालपण वर्णिले आहे.
राम अंगणात खेळत आहे, जवळच कावळा आहे. राम हळूच त्याला पकडू पाहतो, कावळा दूर जातो. शेवटी राम थकतो, पण रामाला युक्ती सुचते. हातात बर्फीचा तुकडा घेऊन राम कावळ्याजवळ जातो. राम तुकडा पुढे करतो, कावळा जरा जवळ येतो. असे वर्णन करण्यात तुलसीदास पानेचे पाने भरून राहिले आहेत, कारण तो कावळा परमेश्वर आहे. रामाच्या मूर्तीतील अंशच त्या कावळ्यातही आहे. रामाची व कावळ्याची ती ओळख म्हणजे परमात्मा परमात्म्याचीच ओळख. दुर्जनातही परमेश्वर दर्शन. सारांश: अशा प्रकारे या सृष्टीत नाना रूपांनी, पवित्र नद्यांच्या रूपानं, विशाल पर्वताच्या रूपानं, गंभीर सागराच्या रूपानं, वत्सल गायीच्या रूपानं, उमद्या घोड्याच्या रूपानं, दिलदार सिंहाच्या रूपानं, मधुर कोकिळेच्या रूपानं, सुंदर मोराच्या रूपानं, स्वच्छ व एकांतप्रिय सर्पाच्या रूपानं, पंख फडफडणाऱ्या कावळ्याच्या रूपानं, धडधडणाऱ्या ज्वाळांच्या रूपानं, प्रशांत तारकाच्या रूपानं सर्वत्र परमात्मा भरून राहिला आहे. डोळ्यांना ते पाहण्याची सवय लावायची. प्रथम ठळक व सरळ अक्षरे, मग बारीक व जोडाक्षरे शिकली पाहिजेत. जोडाक्षरे शिकेपर्यंत वाचनात प्रगती होणार नाही. जोडाक्षरे पदोपदी येतील. दुर्जनांच्या ठिकाणचा परमेश्वरही पाहायला शिकलं पाहिजे. राम पटतो, परंतु रावणही पटला पाहिजे. प्रल्हाद पटतो, हिरण्यकश्यपूही पटला पाहिजे. वेदात म्हटले आहे, नमो नमः स्तेनानां पतये नमो नमः, नमः पुंजिष्ठेभ्यो नमो निषादेभ्यः, ब्रह्मदाशा ब्रह्मदासा ब्रह्मैवेमे कितवाः. त्या दरोडेखोरांच्या नायकाला नमस्कार, त्या क्रूरांना, त्या हिंसकांना नमस्कार. हे ठग, हे दुष्ट, हे चोर सारे ब्रह्म आहेत, सर्वांना नमस्कार. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की सोपी अक्षरे पचनी पाडलीत, कठीण अक्षरेही पचनी पाडा. कार्लाईल या ग्रंथकाराने विभूती पूजा म्हणून ग्रंथ लिहिला. त्यात त्याने नेपोलियनलाही विभूती म्हणले आहे. येथे शुद्ध परमात्मा नाही, मिसळ आहे, परंतु हाही परमेश्वर पचनी पाडला पाहिजे. म्हणून तुलसीदासांनी रावणाला रामाचा विरोधी भक्त असं म्हटलं. या भक्ताची तऱ्हा जरा निराळी. अग्नीमुळे पाय भाजतो व सुजतो, परंतु सुजलेला भागही शेकूनच सूज उतरते. एकच तेज, आविर्भाव निराळे. राम आणि रावण यांच्या ठिकाणी आविर्भाव निराळा दिसला तरी तो एकाच परमेश्वराचा आहे. स्थूल व सूक्ष्म, सरळ व मिसळ, सोपी अक्षरे व जोडाक्षरे, सारे शिका आणि शेवटी परमेश्वराशिवाय एकही स्थळ नाही हे अनुभवा. अणुरेणूतही तोच आहे. मुंगीपासून तो ब्रह्मांडापर्यंत सर्वत्र परमात्मा भरून राहिला आहे. सर्वांची सारखीच काळजी वाहणारा, कृपाळू, ज्ञानमूर्ती, वत्सल, समर्थ, पावन, सुंदर असा हा परमात्मा सभोवती सर्वत्र उभा आहे. रविवार 24 एप्रिल 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.